का जावई भाषाभाषीला तर आणायला पाहिजेत होते. हा अजी भाऊ पेपर चालू आहेत ना त्यांचे, त्यांच्यामुळे त्यांना काही आणलं नाही. बापा बापा बसा ना जावई बसा. नाही मामीजी बसा, तुम्ही बसा. जावई बापू रीना तयारी करून राहिली ना, थांबून जा ना आजच्या दिवस. काय जावई काय तुम्ही गावी चालले का, थांबत नाही का? हो ना भाऊ, आता मुलं घरी आहेत तर जावं लागेल ना. आहेत ना मामीजी आहेत ना घरी. आता किती दिवस झाले तुम्ही नाही आले तर थांबून जा, आजच्या दिवस थांबून जा. काही पाहुणचार बिहुणचार काहीच नाही झाला. आई रीनाला म्हण तयारी मोड म्हणा, नाही जात कुठंच नाही जात. नाही नाही मामीजी नंतर येईल ना, रीना येईल पोरांना धरून येईल, मग राहील वाटल्यास 2-4 दिवस. पण आज जाणे आवश्यक आहे. आता आजच्या पण एका ठिकाणी रिसेप्शन आहे, तिथंही जावं लागेल. म्हणली बाबा मी रीनाला म्हणली नको जाऊ बेटा, थांब आजच्या दिवस थांबून जा म्हणली. उद्या जायला वाटल्यास सकाळीच म्हटली. तर म्हणते आपल्या जावयांना म्हणते मला. जावयांना म्हणते म्हणजे तिच्या विचार आहे राहायच्या, राय म्हणावा तिला. झाली तयारी चला. थांब ना, तुझी इच्छा नाही आहे ना रीना, थांबून जा तू. मी जातो एकटा. मी कधी म्हटले की मी नाही येत म्हणून? का बाबा तुम्ही पण मामीजी म्हणून राहिले ना. हो आईला वाटते राहील माझी पोरगी म्हणून, राय म्हणत होती म्हणून दिली मी की आपल्या जावयांना विचार म्हणून. हो तर मी काही म्हणत आहो का, थांबून जा. नाही आता पोरांचे पेपर वगैरे सुरू आहेत आई, मग नंतर येतो ना, मुलांसोबत येतो, राहतो 4 दिवस. जा ना बापा, नाही म्हणून राहिले तर जा. अक्का कुठे चालली तू? बाई पिंकी गावी चालली ना मी. अक्का राहत नाही का? थांब ना अक्का. नाही बेटा, श्यामचे ना गौरीचे पेपर सुरू आहेत ना बेटा. अक्का पेपर सुरू आहेत तर काय झालं, आजी आहे ना तिथं? नाही बेटा, रिसेप्शन साठी चालू होतो आम्ही, मग येईन. आता तू इथं जाणार आहे ना, आज चालली का उद्या चालली? मी आजच चालली. हा तर मग तू चालली, मग तू थांबणार आहे का? मग मी थांबते. नाही अक्का, आता 3-4 दिवस गेले नाही इथं लग्नामध्ये. आता माझे पण पेपर सुरू होतील, सराव पेपर. मग तुला सुट्ट्या लागतील ना, तेव्हा फोन करशील, मग येऊन जाईन मी. मुलांची इच्छा आहे ते येतील. ठीक आहे अक्का. अरे बाई गुड्डी, गौरी म्हणत होती तुला आणशील म्हणून, तुझे पेपर झाले ना? हो झाले ना अक्का. भाऊ नेऊ का मी गुड्डीला? वहिनी नेऊ का गुड्डीला? आता मी का सांगू बाबा, तिची इच्छा. ते येत असेल तर घेऊन जा. बघ गुड्डी, तुझी मम्मी पण म्हणते हो म्हणून. चल ना कर तयारी. अक्का पण माझे कम्प्युटरचे क्लासेस लावले आहेत ना, नाही तर आली असती. काही नाही होत ना, 2-4 दिवस नको जाशील. नाही अक्का, 3 महिन्याचाच कोर्स आहे. मग 3 महिन्यानंतर तर शाळा चालू होईल ना तुझी 11वी, मग कुठे यायला मिळेल तुला? येईन ना अक्का, मग नंतर येईन. आता नाही, आता क्लासेस सुरू आहेत माझे. ठीक आहे बाबा, नाही म्हणते तर. अरे भाई गुड्डी कर ना तयारी, कर ना. नाही ना मामाची, नाही, माझे क्लासेस लावले आहेत कम्प्युटरचे, नाही जमत. मग पेपर संपले तेव्हा सांगायला पाहिजेत होता ना, घ्यायला आलोच तुम्ही. हो तेव्हा जमत होता, तेव्हा 8 दिवस घरीच राहिली, मग त्याच्यानंतर क्लासेस लावले. हो आता क्लासेस सुरू असल्यामुळे तर नाही जमत, बरोबर आहे. मामाजी गौरी आणि श्यामची एक्झाम झाल्यानंतर अक्कासोबत पाठवा त्यांना. हो पाठवतो ना. बाई रीना, काय पोरांसोबत येशील म्हणतो 4 दिवसाची. हो बघीन. रीनाताई तुमच्या भाऊला पाठवीन मी आणायला, ठीक आहे? हो ठीक आहे ना वहिनी. भाऊ नाही थांबत तर नाही थांबत, पण जेवण करून तर गेले असते. बाई जेवण करून गेला असता, पण आता नाश्ता केले ना तुम्ही. नाश्त्यानंच तर पोट भरून गेला. पोहा जड होते ना, काही 12 वाजेपर्यंत भूक नाही लागत. आता जेवण केलं की 12 वाजतात निघायला. ऊन किती आहे आता, उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हामध्ये बाहेर निघावं नाही. कुठं जायचं आहे, कुठे यायचं आहे तर सकाळी किंवा सायंकाळी 4च्या नंतर, आणि सकाळी 10 वाजेपर्यंत बस. नाही तर तब्येती खराब होतात ना. हो बरोबर आहे म्हणा तुमच्या म्हणणं. चल ना बापा रीना, चल ना, किती वेळ लागते? हो चला. आई वहिनी येते मग मी. हो या. जा बाई गाडीच्या हॉर्न वाजवून राहिले जा. हो आई जाते. ते काल बोलली होती ते लक्षात आहे ना तुझ्या? हो आहे ना, आहे. बाय अक्का, बाय गुड्डी, पिंकी, बाय. मंजुळा 2000 रुपये दे बरं. काहून तुमच्या जवळचे पैसे संपून गेले का? अरे दुकानात आहेत ना, ताला लावलाय तर दुकानाला आता खोलू का? दे ना. हो ना, आता ते मंडा झडणीचा कार्यक्रम करून राहिले की नाही का? हो तर त्याच्यासाठीच पैसे पाहिजेत ना, देतो त्यांच्याजवळ 2000 रुपये. का आणायचं आहे आणतील ते लोक. का आणायचं म्हणजे आपल्याच मतानं आणतील का? तुम्ही काही सांगत नाही का? काकाजी द्या पैसे, द्या ना, 2000 रुपये देतो म्हणले ना. हो देत आहो ना. काकू का आणायचं आहे सांगा बापा. आता मी का सांगू, तर तुम्ही केले नाही का? लिस्ट बनवा ना, त्याच्यानुसार आणा. आणि सगळ्या पाहुण्यांना सांगून द्या थांबायला, नाही तर मग बापा जातात, कोणी थांबत नाही. नाही कोणीच नाही जात आहेत, सगळे थांबले आहेत. जेवण झाल्याशिवाय कोणी जात नाही. सायंकाळी जातील सगळे 4 वाजे. तर काकाजी काकू 10 किलो होईल ना चिकन? हो होते ना, होते 10 किलो होते. नारायणचे बाबा काय झालं, काय म्हणते? हे शांताराम भाऊ, सरपंच भाऊ, रमेश भाऊ, बाबूराव भाऊ ना हिरालाल भाऊ,
यांनाही बोलवायचं आहे म्हटलं जेवण करायला. हो हो बोलवायचं आहे ना त्यांनाही. त्यांनाच कशाला, आता त्यांच्या घरी मग किती लोक आहेत, सगळ्यांनाच जाऊन सांगून दे आताचं जेवण आमच्याकडे आहे म्हणून. हो तर 10 किलो चिकन मध्ये होईल का? घरचे पाहुणे आहेत आणि मग ते लोक पण. अरे तर सगळेच चिकन कुठं खातात, कोणी न खाणारे पण आहेत ना. हो तर त्यांच्यासाठी मग त्यांच्यासाठी पनीर बोलवून टाकू. महेश पनीर आणून घेशील ना? हो काकू, किती किलो लागेल पनीर? 2 किलो मध्ये तर होऊन जाईल पनीरची भाजी. ठीक आहे काकू, 2 किलो पनीर. अजून काही गोड वगैरे, जलेबी बिलेबी? हो जलेबी आणून घेशील आणि भजी बनवून टाकू घरीच, म्हणजे होते. हो हो जमते ना, जमते, तसं जमते. आता कोण कोण जाऊन राहिले आणायला? मामाजी सोबत जातो मी. मामाजीने दिला 1000 रुपये आणि माझी 1000 रुपये, तुमच्याकडून 2000 रुपये, 4000 रुपये होतात. 4000 मध्ये होऊन जाते सामान. हो होईल ना, होईल. काकू काही आणायचं आहे का अजून? काही मसाला बिसाला? अरे घरीच तर दुकान आहे, मी कसं विचारतो माहित नाही. काकू बाया तर फ्रुटी पाहिजे म्हणतात. फ्रुटी आणावं लागेल. आणून घ्याल ना तर. आण ना बाबा, 2000 रुपये आण ना, इथंच उभी आहे तू तर. हो हो आणते. काकाजी आणा तुम्ही, मी गाडी काढतो. हो हो. अरे गेली का आणायला? नारायणची बाबा धरा ना. हो आलो आलो. बापा ह्या काकू कुठं गेल्या? इकडे नाही आहेत हॉलमध्ये. ते 500 दे माझ्याजवळ. बापा हे 2000 रुपये दिलं तरी अजून 500 काऊन मागतात? अरे पाहिजेत ना जवळ, दे 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 पटकन. जरा तुम्हाला तर. काकाजी काकू कुठं आहेत? आहे ना, येऊन राहिली. काकू मी घरून येते. कावेरी आता कशाला घरी चालली तू? काय आहे घरी? काकू तो ऐरा बिराचा सामान तसाच ठेवला आहे. तर व्यवस्थित ठेवते म्हटली रचून. आणि मामीजी म्हणून राहिल्या तुमच्या घर नाही पाहिलं आता चला म्हणून. ते माझी भाऊजी का आताच चालली का गावी? आताच चालली का? जेवण खाण झाल्यानंतर मग सायंकाळी जाल घरी. घर दाखवशील तिला. तर माझ्या भाऊजीला मोठी आली घर नाही पाहिलं म्हणणारी. मी का म्हणतो आता हे चिकन बिकन आणायला गेले. पनीर आणून राहिले 2 किलो, चिकन आणून राहिले. त्या मोठी जवळ बेबीबाई जवळ लसणा बिसना ते चिलायसाठी आणि तयारी करा. त्या माझ्या भावजे कुठे आहे? त्या माझ्या भावजेलाही म्हणा कणिक बिनिक भिजवा म्हणा. तुम्ही तयारी करा, मी येतो पटकन. शांता कुंता ललिताला सांगून. का सांगतात त्यांना? का सांगतात? जेवण आहे म्हणून. घरी आमच्या जेवण आहे म्हणून सांगतो. सगळ्यांना सांगतं काकू? माझ्या भाऊभावजांना ठीक आहे सांगतात. शांता वहिनी कुंता वहिनी यांनाही सांगतात. हो हो सांगतो. का म्हणतात? नाही बाबा काही नाही, सांगा 4-5 पाहिल्या कणिक भिजवा. भजे अजून जलेबी तर आणणार आहेत घेऊन आणि पनीरची भाजी न खाणाऱ्यांसाठी. चला म्हणतो शांता कुंता ललिताला. चला म्हणतो पटकन, मग त्याही करू लागतील. तोपर्यंत तुम्ही करून ठेवा. हो हो काकू ठीक आहे ना. हो मग सगळ्यांचे जेवण बिवण झाल्यावर मग जाशील घरी वाटल्यास. सांगत बस बेकार जातो म्हणून. पटकन गेलो असतो चुपचाप तर तो परवडला असतो. कावेरी का काकू काही म्हणले का? नाही ना काकू, नाही काही नाही. का करायचं आहे म्हणून तो विचार करत होती. काकू पटकन याल तुम्ही. हो बापा आम्ही आता 10 मिनिटात नाही ते येते पटकन. अले अले माझी लाडू, अले अले. हसून दे बाई, हसून दे बेटा, मी तुझी पप्पाजी. लाडू लाडू बेटा. अरे बोलते का रे? बोलते माझ्यासोबत. बोलते माझ्यासोबत. बाई लाडू पप्पाजी जवळ आहे. पप्पाजी जवळ. बापा मस्त हसून राहिली ना. पप्पाजी जवळ आहे तर. बघ काल का म्हणत होती तू राधा, तुम्ही येत नाही मग लाडू तुमच्या जवळ कशी राहील? पाहिली का आता कशी राहते माझी पोरगी माझ्या जवळ तर. हो बापा बघितली. हे तर तुमच्या जवळून नाही कोणाजवळ जायचं नावच नाही घेत आहे. राधा आपली मुलगी हुशार आहे. कशी का हुशार आहे? आता समजलं तुम्हाला? माहित आहे राधा, मी बोलतो ना करते. हो का? बापरे बाप. हो माझे पप्पा आहेत म्हणत असेल आणि हुकारा देत असेल तुम्हाला. ओळखते माझी पोरगी, ओळखते मला. काही पण आता 1 महिन्याची झाली आणि ओळखते म्हणतात. काम तुला ओळखत नाही का? तुला नाही ओळखत का? हो आता झाली तेव्हापासून माझ्या जवळच आहे. मला ओळखीत नाही ते का? तशी मलाही ओळखते ना. माझ्या जवळ नाही राहत तरी मला ओळखते. हो बापा हो ओळखते. राधा आता मी का म्हणतो, मी जातो. आता नाश्ता गिस्ता झाला, निघतो आता मी. बापा का एवढ्या लवकर जाता का? जेवण घेऊन करून जात नाही का? अरे 10 वाजे दुकान सुरू होते ना. ते 2 पोरं आहेत ना दुकानामध्ये, ते येतील ना खोलतील. हो पण त्यांच्याच भरोश्यावर कसे दुकान टाकायचे? हो तर जाल, मी कुठं नाही म्हणते, पण आता जेवण वगैरे करून जा ना. आता नाश्ता केलो तर पोट भरलाच आहे. अले बाईला काजला काहून लढते बेटा, काहून लढते? जाता म्हटलं ना तुम्ही म्हणून रडते ते पोरगी. बघा तिलाही समजलं. नाही राहतात, त्याच्यामुळे नाही रडून राहिली. का म्हणता त्याच्यामुळे नाही रडत आहे? तुम्हाला तर मोठं माहित आहे. सांगा बरं मग कशासाठी रडली तर? लाडू म्हणते
मम्मी पप्पा तुम्ही बोलत आहात माझ्यासोबत काम नाही बोला. हो ना लाडो? हा असंच म्हणत आहे ना तू? हा बघ बघ राधा आता हिच्यासोबत बोलत आहे मी लाडू सोबत. हा तर आता हसून राहिली. आता कुठं गेला बाईच्या रडणं? का झाला बाबा माझ्या नातनीला? काऊन रडून राहिली? काऊन रडून राहिली? आई काही नाही झाला. मी राधासोबत बोलत होतो तर रडायला बसली लाडो. माझ्यासोबत बोला म्हणते. दे लाडोला माझ्याकडे दे. मग तुम्ही दोघे जण बोला. दे लाडोला दे माझ्याकडे. आई तिची ना झोपेची वेळ झाली. आता दूध पेईल ना झोपेल म्हणून रडून राहिली ती. म्हणून किनकिन करून राहिली. ते यांना वाटते की माझ्यासोबत बोलत आहेत म्हणून हे रडत आहे. असं कुठे होते का आई? अरे हो मोहन तिची झोपेची वेळ झाली ना. आता झोपू दे तिला. दूध पाजून झोपवून टाक राधा. हो आई झोपवते. द्या लाडोला मी झोपवून देते. हो घे घे. आई मी का म्हणतो आता मी निघतो. तू कशी करते? थांबते का तू? आता थांबू नाही का करू बेटा? 2 रात्र राहिली ना नातनी सोबत सुनेसोबत. येऊन जाते मी पण. तिथपर्यंत येते तुझ्यासोबत. मग तू बसवर बसवून देशील मला आणि आपल्या दुकानात जाशील तू. तशी करते का तू? ठीक आहे ना मग. आई शांताराम भाऊला ना शांताबाईला सांगावं लागेल ना आम्ही जात आहोत म्हणून. हो सांगावं लागेल नाही का? चल ना तर सांगून देऊ. राधाला सांगितलं का तू? हो राधाला म्हटलं मी आता जातो म्हणून दुकानामध्ये. का म्हणत होती? राधा तर म्हणते जेवण करून जा. आताच कशाला जाता? आता नाश्ता बिस्ता झाला तर काही भूक आहे नाही. नाही तर आई तू थांबून जा. उद्या विशालला बस स्टॉपवर सोडून मागशील आणि येऊन जाशील गावी. नाही आता नाही थांबत. आता अजून मग बारसा वगैरे आहे तर मग यावं नाही लागेल का बारशाला? झालं ना आता थांबू नाही का करू? आता कोणतं काम आहे? का झाला शांता? कशाला आवाज दिली? मोहनजी सोबत बसलो होतो तिकडे. कोणती गोष्ट आहे तर सांगत नाही. हो इकडे या बरं. हो इकडे या बरं. झालं का तुमच्या? आता त्यांच्या समोर तुम्हाला विचारली असती का भाऊ समोर का पाहुणचार का बनवू म्हणून? काही म्हणता बाबा तुम्ही. आता त्यांच्या समोर गोष्ट करायची नव्हती म्हणून बोलवली मी इकडे तुम्हाला. एवढं तर समजून घेत जा. बोल ना तर बोल. अहो मी का म्हणत आहे आता का बनवू म्हणत आहे पाहुणचार. आत्याबाई आहेत आणि भाऊ आहेत तर का बनवू म्हणता पाहुणचार? बनव ना काही बनव. तुला जो बनवशे वाटते तो बनव. हट बाबा आता तुम्हाला बोलवली कशासाठी? काही सांगाल म्हणून तर तुम्ही उलट म्हणत आहे तुला जो बनवशे वाटते तो बनव. मी का म्हणते गुलाबजामुन ना भजी बनवून टाकते. हो बनव ना बनव. जमते ना गुलाबजामुन आणि भजी बनवून टाक. आता बनवण्यापेक्षा रात्री बनवशील नाही तर मग. अहो भाऊ कुठे थांबतील? ते थांबतात का भाऊ? थांबतील ना. मला नाही वाटत बा थांबतील म्हणून. अरे काम नाही थांबतील. आई आहे त्यांची पत्नी आहे पोरगी आहे तर काम नाही थांबतील. नाही बाबा काही भरोसा नाही. मी का म्हणते तुम्ही जा गुलाबजामुनच्या पाकिट आणा बरं घेऊन. त्या सोनूला पाठव ना. मला जा म्हणते दुकानामध्ये. कुठं आहे सोनू? नाश्ता केल्यानं गेला तरी कॉलेजला आपल्या. कॉलेजला गेला का तर मग विशालला पाठव. पाठवा इकडे विशालला. तुम्ही ना तुम्हाला सांगितली तर याला पाठवतं त्याला पाठवला होता. मोहन भाऊ या बसा इथं. मी का म्हणतो वहिनी मी आता बसत वगैरे नाही. मी निघतो म्हटलं. काय कुठं निघता? ताई दुकान खोलायचं आहे ना तर जातो म्हटलं आता. हो ठीक आहे भाऊ पण जेवण करून जाल. आता पटकन स्वयंपाक करते जेवण करून जाल. असे जाऊ नका उपाशी. का ताई उपाशी कुठं? नाश्ता झाला तरी. उपमा बनवले होते पोटभर झाला तरी नाश्ता. आता 11 नाही वाजत तर भूक लागते. ओ शांता काकू कशाला आवाज मारून राहिला बाबा? हो शांता बोला ना काकू का म्हणता? मी म्हटली तुमच्या घरचे पाहुणे गेले का बाबा? बरं चला जावई आहात तुम्ही तर इथंच. मामीजी आता चाललो मी. नाही जावई आता कुठे जायचं नाही. जेवण आहे आमच्याकडे. नाही ना मामीजी झालं ना रात्री जेवण. नाही आता जे पाहुणे आहे त्यांच्या सगळ्यांचं जेवण आहे. आणि शांताराम भाऊ तुमच्या सगळ्यांचंच जेवण आहे. कशाला काकू आमच्या सगळ्यांचं जेवण? पाहुण्यांचं ठीक आहे बाबा. आता 2-3 दिवस जेवलं तरी तुमच्या घरी. नाही सगळ्यांचंच जेवण आहे शांता. पण आता हे भाऊ तर जातो म्हणून राहिले. मीच तर आता पाहुणचार वगैरे करीन म्हणत होती तर नाही म्हणून राहिले. विहीनबाई गेल्या काय? नाही आहेत काही पण आता हे भाऊ म्हणत होते जातो म्हणून. हे बघा जावई तुम्हाला जायचं आहे तर जा. मी तुम्हाला थांबवत नाही पण जेवण केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. आता कुंताच्या घरी गेली सांगायला तर कुंताच्याही घरचे पाहुणे चालले गेले. रीना गेली का? हो गेली रीना. काल सायंकाळी आली वेळेवर आणि पाय ना आज चालली गेली. मग घराकडे आली सुद्धा नाही तर काकू जातो का काही म्हणून. इंदूच्या घरी गेली तर इंदूच्या जावई चालली गेले. हो आता ते माधुरी काही आहे ना आता राहावं लागते ना. मोठ्या मुश्किलला ते आले म्हणत होते जावई. आले तेवढेच तर आता. हो आता त्यांच्या ठीक आहे म्हणा. आले तेवढेच खूप. पण आता तुम्ही आता तुम्ही जाऊ नका. जेवण करा ना मग जा. आम्ही थांबवणार नाही तुम्हाला. जावई काय आहे भाऊ आता एवढे म्हणूनच राहिले काकू तर थांबून जा. जेवण करून जा. ते तुमच्या दुकानामध्ये राहतात ना माणसं त्यांना फोन करून सांगून द्या सांभाळायला. हो सांगितलं म्हणा त्यांना काल मी की थोड्या उशिरा येईन म्हणून. अजून फोन लावून सांगून देतो.
ठीक आहे बाबा, मामीजी आता एवढा आग्रह करून राहिले तर ठीक आहे, जेवण करूनच जाईल. तर ठीक आहे शांता, मग नीनबाई सोबत ये पटकन. काकू मी येते आता आधी, आत्याबाई नंतर येतील जेवण करायच्या वेळेस. ठीक आहे ना, ठीक आहे. हो, राधा जेवढही पाहिजे. कुठे आहेत रीनबाई? त्यांनाही सांगून देते मी. हो हो, सांगून दे, राधा ताईकडे असते. कोणता झाली का पिंकीची तयारी? जायचं आहे म्हणत होते ना आता? हो, तयारी तर झाली आहे म्हणा तिची, पण काकू आल्या होते ना, जेवण आहे म्हणत होते, तर नको जाऊ म्हणाल्या पिंकीला. आता ते जेवणाला का करायचं आहे? तर 4 दिवस झाले तरी कॉलेज महत्वाची आहे का तो जेवण महत्वाचं आहे? हो, तशीच म्हणत होती पिंकी, तशीच म्हणत होती, करून राहिली तयारी. तर टिफिन गिफिन बनवून दिली की नाही? तर आता कणिक भिजवतच होती तर तुम्ही आवाज मारले. लवकर बनवून दे. बाई पिंकी, जायचं आहे की थांबायचं आहे? त्या काकू आल्या होत्या ना, जेवण आहे म्हणत होते. नाही नाही बाबा, माझी कॉलेज आहे, मला जायचं आहे. झाली का मग तयारी? हो, झाली ना तयारी. थांब ना बाई, पटकन पोळ्या टाकून देते 2 टिफिन मध्ये, ने ना 2-3 पोळ्या. अगं मम्मी राहू दे ना, ते माझी रूममेट आहे ना, तिला फोन करून सांगून देते, ती स्वयंपाक करून ठेवेल. आता कधी पोळ्या बनवशील, भाजी बनवशील, अजून जेवण पण तिकडे आहे तुमच्या. असू दे का मम्मी, असू दे. आता नाश्ता केली ना, पोहे केली, तर आता भूक नाही आहे, राहू दे. बापाजी चला मग, बस स्टॉपवर सोडून द्या मला. हो हो, चला द्या का. दुर्गाताई, दुर्गाताई, दुर्गाताई. बाबा दुर्गाताई, काय झालं तुम्हाला? काऊन, तब्येत बिब्येत बरी आहे ना? ताप बीप तर नाही आला? नाही हो रजनी, ताप बीप नाही आला. असं बाबा फाटल्यासारखा डोका दुखून राहिला माझ्या, काही सांगू नको रजनी. असं वाटते आता ह्या माझ्या डोक्याचे 2 तुकडे होतात का? बाप रे बाप, काय म्हणतात आई? डॉक्टरकडे काऊन नाही गेले मग? गोळी आणून दिला यांनी, गोळी आणून दिला. गेले होते डॉक्टरकडे, गोळी आणून दिला. आता गोळी खाल्ली आहे, गोळीच खात होती. आवाज मारली ना तू, गोळीच खात होती. हो का? काकू आल्या होत्या का बोलवायला? हो बापा, आल्या होत्या. मी तर बेडवरच झोपलीच होती, आल्या होत्या तर. मग नाही येत वाटते? नाही, एवढा डोका दुखून राहिला माझा, माझी याची हिंमत नाही आहे. उतरेल डोका तर पाहिन बापा मग. हो बरोबर आहे, करा आराम करा. मी जात होती की नाही तर म्हटले आवाज देऊन देते. बरोबर आहे. या मग डोका उतरला का? जेवण करायला या. बघतो बापा आता, नाही तर येतील हे. दुर्गाताई, जमकला होता का तुमच्या भाऊजी सोबत? नाही हो, काही जमकला बिमकला नाही. थोडस 1-2 गोष्टी तेही म्हणाले, मी बोलली त्यांना. काही म्हणत आहे त्याचाच आहे. का माहित नाही, टेन्शन घेतात तर रोज घेतात का? आता होते बाबा कधी कधी. नाही घेतली बाबा मी टेन्शन. नाही दुर्गाताई, तुम्ही काही म्हणा, म्हणून राहिले, पण तुम्ही टेन्शन घेतलेच. काही ना काही, कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या, म्हणजे त्याच गोष्टीच्या टेन्शन घेतले. पेले होते ना त्या दिवशी भाऊजी. हो, आला होता म्हणा थोडासा टेन्शन, पण कधी असा डोका माझा उठला नव्हता. आता बोलायची इच्छा नाही होत आहे रजनी. करा ताई, आराम करा. बोलायची इच्छा नाही होत आहे तर करा, आराम करा. थोडीशी झेंडूबामगी लावून देऊ? लावून देशील तर चांगलाच होईल बापा. आहे का झेंडूबाम? आहे? हो आहे ना, आहे. द्या, लावून देते. हो चल बरं.